जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या 1,500 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आत्ताची गोष्ट सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, सरकारने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा शासन निर्णय जारी केला आहे. जितका आनंदाचा आहे तितकाच तो लाखो महिलांची झोप उडवणारा ठरला आहे. काय आहे तर ते पाहूया. तुम्हाला माहीत आहे का, तब्बल 80 लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या यादीतून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यांचे अर्ज सरळ रिजेक्ट म्हणजेच अपात्र करण्यात आले आहे. तुमचे नाव या यादीत सुरक्षित आहे की कट झाले आहे? जर तुमचे नाव कट झाले असेल तर आता तुमच्या हक्काचे 1,500 रुपये कायमचे बंद होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये नेमके कोणत्या तारखेला येणार, किती वाजता जमा होणार? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या प्रचंड मोठ्या वळणावर आली आहे. जुलै 2026चा महिना संपून ऑगस्ट महिना उजाडला आहे. तोही निम्मा झाला आहे. सर्व महिलांचे डोळे आता एकाच गोष्टीकडे लागले आहेत. माझा 1,500 रुपयांचा हप्ता कधी येणार? तर या आठवड्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना ही केवळ तात्पुरती योजना नाही, महिलांना या योजनेचा लाभ अखंडपणे मिळत राहावा यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा निधी थेट बँक खात्यात डीबीटीत वर्ग करण्यासाठी वित्त विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. सर्वात महत्त्वाची आणि धक्कादायक अट म्हणजे वार्षिक पडताळणी. सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार दरवर्षी जून ते जुलै या 2 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक लाभार्थी महिलेला आपली ई-केवायसी आणि कागदपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक राहील. याचा अर्थ काय? तर सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्हाला गेल्या वर्षी या योजनेचे पैसे मिळाले असतील तर याचा अर्थ असा की तुम्हाला गेल्या वर्षी या योजनेचे पैसे मिळाले असतील तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हे पैसे विना पडताळणी मिळत राहतील. दरवर्षी 15 जुलैपर्यंत तुमची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही या ठराविक काळात तुमची ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुमची पडताळणी अपूर्ण म्हणजेच इनकम्प्लीट मानली जाईल आणि तात्पुरत्या स्वरूपात तुमचे पैसे रोखले जातील. नुकतीच 15 जुलै 2026 रोजी ही पडताळणीची मुदत संपली आहे आणि याच कारणामुळे सध्या यंत्रणेमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. आता वळूयात त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीला या योजनेसाठी 2 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले होते, पण सध्याच्या ताज्या अपडेटनुसार केवळ 1,66,00,000 महिलाच अंतिम यादीत पात्र ठरले आहेत. म्हणजे सुमारे 80 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत किंवा त्यांचे अर्ज थांबवण्यात आले आहेत. तर बहिणींनो, कॅलेंडरवर तारखा नोंदवून घ्या. सध्या मंत्रालयातून आणि महिला व बालविकास विभागाकडून मिळणाऱ्या विश्वासार्ह माहितीनुसार पैशांचे वितरण 15 ते 18 ऑगस्ट 2026च्या दरम्यान केले जाणार आहे. शक्यता पहिली तर जर प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण झाली तर स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधून 15 ऑगस्ट रोजीच तुमच्या खात्यात जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. शक्यता दुसरी ती म्हणजे बंधन गिफ्ट. सध्या मंत्रालयामध्ये या दुसऱ्या पर्यायावर जोरदार चर्चा सुरू आहे. ऑगस्ट महिन्यातच रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आहे. या सणाचे औचित्य साधून आपल्या लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून जुलै महिन्याचे 1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये एकत्र खात्यात टाकण्याची योजना केली जात आहे. जर असे झाले तर 18 ऑगस्टच्या सुमारास तुमच्या खात्यात थेट 3,000 रुपयांचा मेसेज येईल. जर तुम्हाला आजची माहिती महत्त्वाची व फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या बहिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर शासकीय योजनांच्या अचूक सर्वात आधी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.